नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. दुधनी येथील गांधीनगर 16 लमाणतांडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत. दुधनी येथील गांधीनगर 16 लमाणतांडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत बुधवार दिनांक 31 जुलै रोजी तहसील कार्यालय अक्कलकोट येथे काढण्यात आले. तब्बल 75 वर्षांनंतर प्रदीर्घ लढ्याला यश आले असून गांधीनगर 16 लमाणतांडा ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. यामुळे गांधीनगर ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी तहसील कार्यालय अक्कलकोट समोर आनंद व्यक्त केला. गांधीनगर 16 लमाणतांडा ग्रामपंचायतीमध्ये एकूण 3 प्रभागात 9 वार्ड आहेत. यामध्ये प्रभाग 1 मध्ये वार्ड 1 मध्ये SC स्त्री, वार्ड 2 मध्ये OBC स्त्री, वार्ड 3 मध्ये जनरल स्त्री पुरुष, प्रभाग 2 मध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये SC स्त्री, वार्ड 2 मध्ये जनरल स्त्री, वार्ड 3 मध्ये जनरल स्त्री पुरुष, प्रभाग 3 मध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये SC पुरुष, वार्ड 2 मध्ये OBC पुरुष, वार्ड 3 मध्ये जनरल स्त्री अशी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये 5 जागा महिलांसाठी तर 4 जागा पुरुषांसाठी आरक्षित असणार आहेत. या आरक्षण सोडत प्रसंगी ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव, शिवाजी राठोड, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, सुरेश राठोड, सातलिंग निंबाळ, बसवराज जन्ना, बसपा नेते सैदापत झळकी, सुरेश झळकी, गोपी राठोड, धेनू जाधव, विजय राठोड, धर्मा राठोड, लक्ष्मण राठोड, संजय राठोड, टिप्पू राठोड, सचिन राठोड, विकास चव्हाण, नारायण राठोड, पत्रकार विश्वनाथ राठोड, आकाश चव्हाण, गोपू राठोड, प्रवीण राठोड, आकाश बासू चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सहकार्यामुळे गांधीनगर 16 लमाणतांडा ग्रामपंचायतीचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर शासनाकडून न्याय मिळाला असून गांधीनगर, भीमनगर ग्रामीण आदी भागातील विकास कामास यामुळे चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगितले. रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट. आज दिनांक 31/7/2024 रोजी मौजे ग्रामपंचायत गांधीनगर 16 लमाणतांडा ह्या नवीन ग्रामपंचायतीचं आरक्षण सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढले. त्या आरक्षणामध्ये सरपंच पद सर्वसाधारण निघाल्याने आणि त्या 3 प्रभागाचं वार्ड क्रमांक 1 सदस्य संख्या 3, SC स्त्री 1, OBC स्त्री 1 आणि जनरल 1 आणि वार्ड क्रमांक 2 सदस्य संख्या 3, SC 1 आणि 2 नंबरला जनरल स्त्री आणि 3 नंबरला जनरल आणि वार्ड क्रमांक 3 SC पुरुष 1, OBC पुरुष 1 आणि जनरल स्त्री 1 असे 9 सदस्य संख्या प्रभाग वार्ड क्रमांक 3 ह्या पद्धतीनं आमच्या नवीन ग्रामपंचायतीचं आरक्षण निघालेलं आहे आणि त्या आरक्षणावरती आम्ही सर्व समाधानी आहोत. आणि भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष लोटून गेलं तरी आम्हाला मतदानाचा हक्क नव्हता आणि ग्रामपंचायत नव्हतं. 2013ला प्रोसिजर चालू केलं. 2023 12वा महिना 4 तारखेला प्रोसिजर संपली आणि दिनांक 30 जून 2023ला ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि आज रोजी दिनांक 31/7/2024 रोजी
आमच्या ग्रामपंचायतीचं आरक्षण निघालेलं आहे आणि त्या आरक्षणावरती आम्ही सर्व समाधानी आहोत. आणि 75 वर्ष जो माझा ग्रामपंचायतचा भाग होता तो भाग आदिवासीप्रमाणे तो भाग होता आणि तिथलं कुठलीही प्रकारचं शासनाचं विकास कामे झाली नाही आहे. कारण ते भाग ग्रामीण भाग म्हणून समजले गेले. प्रत्येक नेते मंडळी निवडून आले निवडून गेले तर तिथं त्या भागाचा विकास झाला नव्हता. आणि 2013पासून आम्ही ग्रामपंचायत मागे लागून आज अखेरीस माझ्या ग्रामपंचायतीचं आरक्षण पद हे सर्वसाधारण निघालं. ह्याच्यावरती मी आनंदी आहे आणि ह्याचं पुढची ग्रामपंचायतीचं पुढची वाटचाल सुरू होईल. आणि शासनाने तातडीने लक्ष घालून त्या भागाचा विकास कसं होईल ते बघावं आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायती व्हावं म्हणून माननीय ह्या तालुक्याचे अक्रोड तालुक्याचे भागवी दाते आणि आमचे आदरणीय नेते आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी मला हातभार लावलं आणि कुठं अडचणी पडतात तिथं त्यांनी तात्काळ धावून आले आणि माझे राजकीय गुरुवर्य पंचाप्पा कल्याण शेट्टी सर आणि बाबासाहेब तानोडे साहेब ह्यांना आज खरोखर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासारखं आम्हाला सर्वांना झालं. हीच मी कळकळीची विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अखेर 75 वर्षापासून गांधीनगर तांडा दुधनी तालुका अक्कलकोट येथे ग्रामपंचायत नव्हती. त्याचा काहीच लोकांना फायदा नव्हता. काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत मंजूर होऊन आमचं कल्याण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आम्ही प्रशासनाचा आभार मानतो.